नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर कामगार आयुक्तालय विभागाची एक्झाम डेट आलेली आहे। तुमची जी काही परीक्षा आहे ती 29 आणि 30 जुलै या 2 दिवसामध्ये होणार आहे। सो आता जो काही तुमच्याकडे शिल्लक कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर तुमचा अभ्यास झाला असेल परिपूर्ण, सो सर्वांनी काय करा, इथून जेवढं होईल तेवढं टेस्ट सिरीज सोडवा, जी की आपल्या अर्जुन नावाच्या बॅचमध्ये ऑलरेडी ऍड करण्यात आलेले आहेत। 2 पेपर ऍड झालेत। परीक्षेपर्यंत तुम्हाला 10 पेपर त्या ठिकाणी मिळून जातील आणि त्याच टेस्ट सिरीज मधला आज आपण पहिला पेपर पाहणार आहोत, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, त्यासोबत कायदे व अधिनियम अशा सर्व विषयावर आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत। त्या अगोदर नवीन असाल अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काहीही तुमच्या समस्या असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। ओके, आणि ज्यांचा कोणाचा अभ्यास झाला नसेल सो अशा सर्व विद्यार्थ्यांनी अर्जुन नावाची बॅच जॉईन करा। त्या बॅच बद्दल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल। ज्यांनी कोणी बॅच जॉईन केलेली असेल ती माहिती स्किप करा आणि जो काही प्रश्न असेल तो पाहून घ्या। ओके, सो पाहूयात पहिला प्रश्न। आणि त्या अगोदर सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या, याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत मिळतील। आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा की जिथं जेवढे आपण इथं प्रश्न घेतोय त्यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले, तुमचा स्कोर काय झाला तेही या ठिकाणी सांगून द्या। प्रश्न वगैरे पाहण्या अगोदर सगळ्यात पहिलं जी काही तुम्हाला बॅच इथं सांगण्यात आलेली आहे त्या बॅच बद्दल माहिती पाहूयात। ज्यांना कुणाला ऑलरेडी बॅच जॉईन केलेली असेल त्यांनी माहिती स्किप करा, सरळ पहिल्या प्रश्नापासून सुरू करा, वेळ वाया नका घालू, हे माझं म्हणणं आहे। बाकी ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल तर त्यांच्यासाठी लिंक ॲपची खाली दिलेली आहे। सगळ्यात पहिलं लिंक डाउनलोड करून घ्या ॲपमध्ये जाऊन। ओके, ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल आणि त्या ठिकाणी आता सध्याला काय पेपर वगैरे चालू आहे। ओके, हा, सो असू द्या। याच्यामध्ये बघा, पाहायला गेलं तर ॲप डाउनलोड केल्यानंतर जी तुम्हाला इथं कामगार आयुक्तालयासाठी अर्जुन नावाची बॅच मिळेल, तर त्या बॅचची फी वगैरे पे करून घ्या आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला जवळपास नॉन टेक्निकलचे 10 PDF आहेत, ज्याच्यामध्ये 2000 MCQ आहेत। त्यासोबत हे काही व्हिडिओ आहेत, ते वाटलं तर महत्त्वाचं पहा, पण सध्याला तरी हे MCQच आहेत, तेच वाचा। बाकी जे तुमचे कायदे आहेत त्याच्यामध्ये 42 कायद्यावर आधारित MCQ दिलेत। 6000 नाही, 6 ते 8000 आहेत, तेवढं कॅल्क्युलेट केलेलं नाहीये, पण महत्त्वाचे आहेत, सो तेही पाहून घ्या। डेमो PDF ऑलरेडी दिलेली आहे, थोडंसं लोड खाते। बाकी सर्व कायदे वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहेत। त्यासोबत पाहायला गेलं तर टेस्ट सिरीज याच्यामध्ये 2 पेपर ऍड केलेले आहेत। ज्यांचं कुणाचं परिपूर्ण अभ्यास झाला असेल त्यांनी टेस्ट सिरीज सोडवा। याच्यामध्ये परीक्षेपर्यंत अजून एक 8 पेपर ऍड करण्याचा प्रयत्न करू, काळजी नका घेऊ। बाकी काहीही समस्या असेल तर मला कळवा। बाकी लिंक वगैरे खाली दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या। बाकी जे काही असेल ते व्हिडिओ सुरुवातीपासून पाहून घ्या। धन्यवाद। त्याला करता, आणि हा करता कशावर क्रिया करतोय? कर्मावर। इथं कुठं कर्म दिसतंय का? तो झटत आहे, पण कशावर झटत आहे ते दिसत नाही। म्हणजे इथं काय कर्म त्या ठिकाणी नाही। म्हणजे साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर हा काय झाला? कर्म नसलेला भावे प्रयोग। ओके, किंवा अकर्मक तुम्ही म्हणू शकता। आता इथं कर्म नसलेला म्हणजे अकर्मक आणि वाक्यामध्ये कर्म आहे म्हणजे सकर्मक। ओके, लक्षात ठेवा। हा, आणि जे ऑप्शन दिले ते तिथं आहे। परत पुढचा प्रश्न म्हणतो की पुढे दिलेल्या शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द सांगा। तर जो काही हा शब्द दिलेला आहे ध्वनिदर्शक म्हटलंय, तर ताशांचा कसा असतो? ताशांचा पाहायला गेलं तर तडतड हा त्या ताशांचा असतो असं तुम्ही म्हणू शकता। बाकी घनघनाट, घनघनाट हा कशाचा असतो? जो काही घंटा असतो त्याचा हा आवाज असतो। गडगडाट, गडगडाट पाहायला गेलं तर ढगांचा हा गडगडाट असतो। आणि परत कडकडाट, तो जर बघायला गेलं तर हा विजांचा असतो। ओके, आणि तुम्हाला एक सांगतो, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, आणि काहीही तुमच्या समस्या असतील तर अवश्य कमेंटमध्ये कमेंट करू शकता। आणि अजून एक सांगतो, तुम्हाला सर्व मिक्स लेवलचे प्रश्न येतील आणि बहुतेक तरी ग्रुप लेवल टायमिंग संदर्भात तुम्हाला अपडेट मिळेल तशी, पण जमलं तर त्याच पद्धतीनं सराव करा। परत काय म्हटलंय? माय फ्रेंड कुड नॉट कॅच द ट्रेन डॅश शी रन व्हेरी फास्ट। म्हणजेच माझा मित्र कितीही जोरात पळाला तरी त्याला
काय एक पद्धतीनं कॅच तो करू शकला नाही. तर या ठिकाणी काय येईल, अल्लो इथं व्यवस्थित येईल म्हटलं तरी चालेल. अल्लो म्हणजे जरी त्याच्यामध्ये येईल. आता बिकॉज म्हणजे कारण आहे ते तुम्ही म्हणू शकता. परत इफ, जरी, तरी वगैरे त्या टाईपचं. ओके, हां, इफ म्हणजे त्या पद्धतीनं. तर हे थोडंसं काळजीपूर्वक नोट डाऊन करून घ्या. परत काय म्हटलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द डॅश फ्लावर्स अरेंज्ड, परत मेटॅक्युलसली ब्राईटन्ड अप द रूम. तर इथं जो काही योग्य शब्द येईल तिथं व्हायब्रंट त्या ठिकाणी येईल. एक वेळा चेकआउट करा नेमकं तुमचं उत्तर काय येतंय ते. ओके, आणि अजून एक सांगतो, जेवढं होईल तेवढं या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सेल्फमध्ये लिहा जमलं तर. परत पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. तर प्रिपोजिशन इथं कुठला येईल, द कमिटी वॉज अ डिलिबरेटिंग डॅश द इम्प्लिकेशन ऑफ द न्यू पॉलिसीज, परत एमिंग टू एन्श्युअर अँड अलाइन द सिमलेसली विथ एक्झिस्टिंग रेग्युलेशन. तर इथं स्पेशली करून बघायला गेलं प्रिपोजिशन कुठलं येईल, अपॉन येईल, म्हणजे च्यावरती काम करत आहे असा त्याचा अर्थ होतो. 7वा प्रश्न आर्टिकल संदर्भात आहे. आर्टिकल ऍड करायला सांगितलंय. शी द किंवा शी इज रीडिंग डॅश बुक दॅट वॉज रिकमेंडेड बाय हर प्रोफेसर. म्हणजे साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर ती पुस्तक वाचत आहे जी पुस्तक तिच्या प्राध्यापकाने सजेस्ट केलेली आहे. तर ती विशेष अशी बुक आहे. ओके, रिकमेंड केलेली विशेष अशी बुक आहे. तर विशेष गोष्टीच्या अगोदर तुम्ही काय लावता, द नावाचा आर्टिकल त्या ठिकाणी ऍड केला जातो. साध्या सोप्या भाषेत असा त्याचा अर्थ होतो असं तुम्ही म्हणू शकता. परत 8वा प्रश्न, हा तुम्ही सोडून नंतर व्हिडिओ पॉज करून नंतर तुम्ही उत्तर झाल्यानंतर पाहू शकता. इथं काय दिले, 74 प्रति केजी सागर 36 प्रति केजी साखरेमध्ये किती प्रमाणात मिसळावी जेणेकरून 32.6 प्रति केजी दरानं विकल्यास 18% नफा होईल. साध्या सोप्या भाषेत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तरं काढू शकता. त्याची खूप मोठी ट्रिक आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर याचं जे काही उत्तर येईल, ओके, साध्या सोप्या भाषेत ज्यांचं कुणाचं उत्तर 34.4 या पद्धतीनं त्याच्यामध्ये ऍड केलं तर 18% नफा त्याला त्या ठिकाणी होईल. ओके, तर येत नसेल तर मला कळून द्या. याची ऑलरेडी आन्सर की आहे. आन्सर की मध्ये विथ फुल एक्सप्लेनेशन आमच्या टीमनं प्रोव्हाइड केलेलं आहे. सो ज्यांनी कोणी आन्सर की पाहिली नसेल पाहून घ्या. सगळ्यात पहिलं टेस्ट सोडवा, त्याच्यानंतर त्याची आन्सर की पहा. परत एक फलंदाज 10व्या डावात 99 धावा करतो तर त्याची सरासरी 1 ने वाढते. तर 10व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल. म्हणजे साध्या सोप्या भाषेत एकूण 10 डावात झालेली सरासरी आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात पहिलं एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो. ओके, बघायला गेलं तर नवीन सरासरी 10व्या डावानंतरची सरासरी किती म्हटलंय काढायचं असेल तर इथं याचं सूत्र इथं वापरा. शेवटच्या डावातील धावा, परत याच्यामध्ये मायनस करा, मोठ्या कंसात घ्या. एकूण किती डाव खेळलेत, एकूण डाव, त्यातून -1 करा, कंस बंद करा. परत याच्यामध्ये गुणिले सरासरीतील वाढ हे टाका आणि या सूत्रानुसार तुम्ही उत्तर काढा. तुमचं उत्तर जे काही येईल ते असेल कुठलं आलं पहा. तर ते 90 तुमचं उत्तर आलं पाहिजे किंवा त्याचं उत्तर ते त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके, परत एका ठराविक रकमेवर 2 वर्षात मिळालेलं व्याज 7,540 असेल आणि वार्षिक आकारणीनुसार 3 वर्ष व्याजदर 16% असेल तर ती रक्कम काय असेल. साध्या सोप्या भाषेत जे काही व्याजाचं सरळ व्याजाचं सूत्र वगैरे इथं ऍड करून तुम्ही काढू शकता. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये रक्कम किती निघेल तर ती निघेल 40,625. ज्यांचं कुणाचं उत्तर आलेलं असेल ते तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असेल. ओके, हे पूर्ण आन्सर की मध्ये विथ एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे. सो त्या ठिकाणी चेकआउट करा. ज्यांनी कोणी बॅच जॉईन केलेली असेल अशा सर्वांना विनंती आहे. परत समजा एक्स ही अशी सर्वात मोठी संख्या आहे जिने 6,036 परत 5,504 आणि 1,251 या संख्यांना भागल्यास
अनुक्रमे 16, 86 आणि 87 उरते, तर x या अंकांची बेरीज वगैरे किती असेल? तर साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं, अशा पद्धतीनं तुम्हाला जर दिलं तर हेच काय भागाकार गुणाकार टाईपचा हा असेल आणि तुमचं जे काही उत्तर यायला अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी 8 येणं अपेक्षित आहे. सो एक वेळा चेकआउट करा, ते तुमचं उत्तर आलं पाहिजे. परत खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते आणि वैनगंगा नदीला मिळून महाकाय प्राणहिता नदी तयार होते? म्हणजेच इथं आपल्याला प्रश्न काय दिलाय की प्राणहिता नदीची उपनदी कुठली आहे? तर प्राणहिता नदीची जी काही उपनदी आहे ती आहे वर्धा आणि प्राणहिता नदी पुढे जाऊन कोणाला मिळते? गोदावरीला. ओके, गोदावरी नदीची ही प्राणहिता नावाची नदी या ठिकाणी काय उपनदी आहे असं म्हटलं तरी चालेल. परत भारतीय संविधानात स्वीकारलं तेव्हा त्यात किती मूलभूत कर्तव्य होती? तर भारतीय संविधान कधी स्वीकारलं? 26 नोव्हेंबर ऑलमोस्ट 1949ला स्वीकृती मिळाली आणि 26 जानेवारी हे डेट लक्षात ठेवा. 1950 पासून पूर्ण भारतामध्ये संविधान लागू करण्यात आलं. तर या दोन्ही दिवशी सगळ्यात पहिलं मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये 0 होती. कारण का? जवळपास पाहायला गेलं तर ज्या वेळेला घटनादुरुस्ती झाली 1976 मध्ये, कितवी घटनादुरुस्ती? 42वी. त्यावेळेला 10 मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले. परत अजून एकदा झाली 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये, तर त्यावेळेला अजून एक ऍड करण्यात आला. सो त्याच्यामुळं याच्यामध्ये जवळपास 11 मूलभूत कर्तव्य आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ओके, आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करा, अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करा. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात पट्टदक्कल स्मारकांचा समूह आहे? तर हा कुठं आहे? डोक्यामध्ये उत्तर आलं असेल. कर्नाटकमध्ये बागलकोट नावाचा जिल्हा आहे, तिथं मलप्रभा नावाची एक नदी आहे. ओके, मलप्रभा, तर त्याच्यामध्ये हे त्या ठिकाणी आहे. बाकी 15वा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी कमेंटसाठी सोडतो, सगळ्यांनी कमेंट करा. बाकी कायद्यावर आधारित प्रश्न थोडेसे पाहूयात. वेतन संहिता मसुदा नियम 2026 याच्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सामान्य कामकाजाचा दिवस जास्तीत जास्त किती तासाचा असू शकतो विश्रांतीच्या वेळेसह? हे बघा, कधीही कुठलाही असा नियम आहे की पूर्ण दिवसामध्ये एखादा कामगार विश्रांती घेऊन इंटरवल वगैरे घेऊन जास्तीत जास्त फक्त आणि फक्त 12 तास काम करू शकतो. आणि जर विश्रांती वगैरे नसेल, विदाऊट असेल, नॉनस्टॉप जर करत असेल तर तो 9 तास करतो. हे डोक्यात लक्षात ठेवा. सर्व कायद्यामध्ये हीच तरतूद आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, 12 तासाचं उत्तर तुमचं असेल. परत पाहायला गेलं तर पुढचा प्रश्न, वेतन संहिता 2019 नुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकूण भत्ते एकूण वेतनाच्या जास्तीत जास्त किती टक्क्यापर्यंत असू शकतात? साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर वेतन संहिता 2019 नुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये जे काही भत्ते ऍड केले जातात तर ते एकूण वेतनांच्या 50% पेक्षा जास्त नसतात. ओके, एखाद्या व्यक्तीला समजा 15,000 पगार असेल तर त्याला ऑदर जे काही भत्ते मिळतील ते जास्तीत जास्त 7,500 रुपयापर्यंत मिळू शकतील. याच्यावर एकही रुपये त्याच्यामध्ये ऍड होत नाही असं त्याला दिलेलं आहे किंवा ही तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. परत वेतन प्रदान अधिनियम 1936 नुसार कोणत्याही महिन्याचा वेतन कालावधी जास्तीत जास्त किती दिवसाचा असतो? तर जवळपास जास्तीत जास्त 30 दिवस किंवा त्याला आपण 1 महिना असं म्हणू शकता. ओके, हा. परत याच्यामध्ये 19वा प्रसूती लाभ अधिनियम 1961 नुसार या कायद्याचा लाभ घेण्यासाठी महिला कामगारांना संबंधित आस्थापनेत प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वी मागील 12 महिन्यात किमान किती दिवस काम केलं असणं अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे? तर एखादी स्त्री जर प्रसूती लाभ अधिनियमाचा फायदा घ्यायचा असेल तर तिला 12 महिन्यात म्हणजेच प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वी मागील 12 महिन्यात किमान किती दिवस काम केलेलं असणं आवश्यक आहे? तर ती जर 80 दिवस काम केली
तरच त्या स्त्रीला प्रसूती लाभ अधिनियमाअंतर्गत जे काही फायदे असतील ते तिला मिळवता येतील, असं कलम 5 मध्ये समावेश वगैरे करण्यात आलं, किंवा कलम जो काही 5वा मधले उपकलम 2 याच्यामध्ये हे सांगण्यात आलं असं तुम्ही म्हणू शकता. प्रत्यक्षपणे ती काम करणं तिला अनिवार्य असतं. परत महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 अंतर्गत माथाडी बोर्डाचा अध्यक्ष कोण असतो? तर या नियमाअंतर्गत माथाडी बोर्डाचा जो काही अध्यक्ष आहे तो शासनाद्वारे नियुक्त केलेला व्यक्ती हा या ठिकाणी असतो असं तुम्ही म्हणू शकता. जो की एक पद्धतीनं हे बघा, माथाडी बोर्ड जो आहे तो 3 पक्षांना बनलेला असतं, ज्याच्यामध्ये मालक एक असतात, त्यासोबत कामगार, ओके, आणि सरकार, हे तिघांचे प्रतिनिधी म्हणा, अथवा त्याच्यामध्ये जे काही व्यक्ती असतील ते त्याच्यामध्ये ॲड असतात, परंतु यांचा अध्यक्ष जो असतो तो शासनाद्वारे नियुक्त केलेला व्यक्ती त्या ठिकाणी असतो असं तुम्ही म्हणू शकता. परत कारखाना अधिनियम 1948 नुसार कारखान्यात किती महिला कामगार कार्यरत असल्यास पालवाडी किंवा पाळणाघरची सोय करणं बंधनकारक आहे? तर कारखाना अधिनियम 1948 नुसार ज्या ठिकाणी जवळपास 30 पेक्षा जास्त महिला म्हणतोय, ओके, महिला असतील तर त्या ठिकाणी बालवाडी म्हणा अथवा पाळणाघर म्हणा, ओके, हे असणं आवश्यक आहे, दोन्हीपैकी एक. बरं, हा, तर त्याची सोय करणं आवश्यक आहे असं तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये कलम 48 मध्ये हे सांगितलेलं आहे. कलम 48 मध्ये जे लहान मुलं असतील 6 वर्षाखालचे तर त्यांच्यासाठी ही सोय म्हणून करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे या अधिनियमामध्ये. परत औद्योगिक सेवा योजन स्थायी आदेश 1946 मधील प्रमाणित स्थायी आदेशामध्ये बदल करण्याचा असल्यास किमान किती महिने उलटणे आवश्यक आहे? लक्षात ठेवा, एखाद्या कंपनीमध्ये एखादा नियम बनवण्यात आला तर तो नियम जवळपास 6 महिने झालं कीच बदलता येतो. ओके, 6 महिने पूर्ण व्हावे लागतात, लगेच तो बदलता येत नाही, कितीही मोठा मालक असू द्या. ओके, जर एखाद्या कंपनीमध्ये नवीन रूल लागू झाला तर तो रूल जर बदलायचा असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायची असेल तर त्या नियमाला पूर्णपणे 6 महिने होणं आवश्यक असतं. परत 23वा प्रश्न काय म्हणतो की औद्योगिक विवाद कायद्याच्या कलम 25M नुसार 300 पेक्षा जास्त कामगार असलेल्या मोठ्या कारखान्यात कामगारांची कामबंदी करण्यासाठी मालकाला कोणाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं? तर योग्य सरकार आणि अधिकृत प्राधिकरणाची त्याला परवानगी घ्यावी लागते. ओके, कारण का ले ऑफ म्हणजेच काय, अचानक कामबंदी आहे, हे अचानकपणे कामबंदी करणे, त्याच्यामुळे ते परत बेरोजगार होऊ शकतं, त्याच्यामुळे ते काहीतरी त्याच्यावर त्या ठिकाणी अर्ज वगैरे करावं लागतं मालकाला. अर्ज केल्यानंतरच त्या ठिकाणी परवानगी वगैरे त्याला मिळते. परत त्याच्यामध्ये दिलंय की कारखाना अधिनियम 1948चा कलम 40B नुसार कलम वगैरे पाठ नका करू, माझं सजेशन एवढंच आहे, जमलं तर महत्वाचे करा, पण सहसा तरी कलमावर आधारित तेवढे प्रश्न तुम्हाला दिसणार नाहीत. ओके, जे महत्वाचं आहे तेच करा. त्याच्यासाठीच तुम्हाला टेस्ट सिरीज नावाची बॅच लॉन्च केलेली आहे, ती बॅच मध्येच प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, एक वेळा बघा, चेकआउट करा, डेमो PDF वगैरे आहे त्या ठिकाणी. तर इथं काय म्हणतोय प्रश्न की कारखाना अधिनियम 1948 नुसार किती कामगार कार्यरत असल्यास मालकाने स्वतंत्र सुरक्षा अधिकारी म्हणजे सेफ्टी ऑफिसर नियुक्त करणं बंधनकारक आहे? तर ज्या ठिकाणी 1000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक कामगार असतात तर त्या ठिकाणी सेफ्टी अधिकारी असणं आवश्यक आहे असा हा कायदा सांगतो. परत पेमेंट ऑफ बोनस कायद्याचा जो काही 19 नुसार जर एखादा औद्योगिक वाद प्रलंबित नसेल तर मालकाने आर्थिक वर्ष संपल्यापासून कमान किती महिन्याच्या आत कामगारांना बोनसची रक्कम देणं किंवा बँक खात्यात देणं बंधनकारक आहे? तर लक्षात ठेवा, पेमेंट ऑफ बोनस नावाच्या या कायद्यानुसार कलम 19 असं सांगतं की कुठलाही औद्योगिक वाद त्या ठिकाणी नसेल, ओके, किंवा त्या कंपनीवर कुठला तरी
खटला वगैरे जर कोर्टामध्ये असेल तर त्याच्यासाठी लागू नाही. ज्याच्यावर कुठलाही खटला नाही तर अशा व्यक्तीनं जे काही त्यांचं बोनस आहे ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर जवळपास 8 महिन्याच्या आतमध्ये सर्व कामगारांचं बोनस प्रोव्हाइड करणं बंधनकारक असतं. जर तो प्रोव्हाइड करत नसेल तर त्याच्यावर शिक्षा त्या ठिकाणी केली जाते. आर्थिक वर्ष कधी संपतं? लक्षात ठेवा, 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं. ओके, 31 डिसेंबर नका म्हणू, माझं म्हणणं एवढंच आहे. तर इथून 31 मार्चच्या पुढं 8 महिन्याच्या आत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत जे काही बोनस असेल मागच्या काळातलं तर ते त्यांना देणं कायदेशीर बंधनकारक वगैरे असतं. ओके, तर हे सर्व अशा पद्धतीचे प्रश्न येतात. जेवढं होईल तेवढा अशा सर्व प्रश्नांचा अभ्यास करा. अष्टविनायक या शब्दाचा समास प्रकार ओळखा. तर ज्या वेळेला किंवा ज्या शब्दामध्ये एकसारखे गोष्ट किंवा एकसारखे वस्तू असो गोष्टी असो एकत्र करून एका शब्दाचा उल्लेख केला जातो त्याला म्हणतात द्विगु समास. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. जसं की तुम्ही ऑदर बघायला गेलं तर पंचवटी म्हणू शकता, नवरात्रांचा समूह नवरात्र वगैरे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. समास नावाचा टॉपिक ज्यांचा झाला नसेल त्यांनी करून घ्या. 27वा प्रश्न म्हणतो की घसारा या शब्दाचा अर्थ काढा. घसारा म्हणजेच साध्या सोप्या भाषेत एक पद्धतीनं वाढ. ओके, बघा, वाढ घसारा एखाद्या वस्तूचा वापर केल्यामुळं किंवा काळानुसार तिची किंमत, मूल्य किंवा दर्जा यामध्ये जी काही घट होते त्याला तुम्ही घसारा म्हणू शकता. ओके, घसारा म्हणजे कमी होणे असं तुम्ही म्हणू शकता. कमी होणे किंवा त्याची झीज होणे असंही तुम्ही त्याला ॲड करू शकता. बाकी चुरमुरे खात बसणे म्हणजे काय? तर चुरमुरे खात बसणे म्हणजेच खजील होणे. ओके, तर लक्षात ठेवा हे त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. साध्या सोप्या भाषेत हे थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिकला अवॉइड करा. तर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या मनासारखी जर घडत नसेल, ओके, घडली नसेल तर त्याला म्हणतो ना आपण कधी कधी चुरमुरे खात बस, आता तुझ्या मनासारखं जे व्हायचं होतं ते तर झालं नाही, चुरमुरे खात बस अशा पद्धतीने म्हणतो. दंग होणे म्हणजे मग्न होणे. हुरूर लागणे म्हणजे जीव कासावीस होणे म्हणू शकता किंवा एखाद्या गोष्टीची काळजी लागणे असं तुम्ही म्हणू शकता. बाकी छंद लागणे म्हणजे वेड लागणे असं म्हणतोय बघा. वेड लागणे, आवड निर्माण होणे या पद्धतीनं त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. ओके, इथंपर्यंत आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. पूर्ण महाराष्ट्रामध्ये टेस्ट सिरीज आणि MCQ तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. ते फक्त आणि फक्त आपल्या स्टडी विथ गुरु नावाच्या ॲपवरती मिळतील. त्यामुळे ज्यांनी कुणी केलं नसेल, ॲड झाला नसाल तर जॉईन व्हा. परत हव्या त्या कामाला उपयोगी पडणाऱ्या माणसाला काय म्हणतात? तर जो काही हव्या त्या कामाला उपयोगी पडतो त्याला चौकोनी चिरा म्हणतात. लक्षात ठेवा. हे सर्व त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जगत शेठ म्हणजेच काय? श्रीमंत माणूस. परत घोडेनवरा एक पद्धतीनं जो काही लग्नासाळी उत्तावीळ जो असतो ना, जसं की तारक मेहता मधला पोपटलाल, त्याला म्हणतात घोडेनवरा. हिंगचा खडा म्हणू शकता. जी काही दुर्मिळ वस्तू असते ना त्याला हिंगचा खडा या नावानं तुम्ही म्हणू शकता किंवा मौल्यवान वस्तूला हिंगाचा खडा या नावानं ओळखतात. बाकी पहिल्या 61 समसंख्यांची सरासरी किती असेल? साध्या सोप्या भाषेत असा कधीही प्रश्न तुम्हाला दिसेल तर समसंख्यांची विचारलं 61 मध्ये 1 ॲड करा, 62 जे येईल ते तुमचं उत्तर असेल. ते तुम्ही चेकआउट करू शकता. एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक या ठिकाणी सांगितली. परत इथं काय म्हटलंय की सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. याच्यामध्ये म्हणतोय की अ पर्सन हू हॅज अन इरॅशनल फिअर ऑफ अव्हर्जन ऑफ टू वर्क. साध्या सोप्या भाषेत ज्याला मोठ्या कामाची भीती वगैरे वाटते, ओके, तर त्याला अर्गोफोबिया वगैरे या नावानं तुम्ही ओळखता. ओके, किंवा त्याला एक विशिष्ट शब्द त्या ठिकाणी आहे इंग्रजीमध्ये. परत याच्यामध्ये थोडंसं एक दिलेलं आहे, उतारा म्हणा किंवा पॅसेज म्हणा. याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलंय की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट
टू फिल इन द ब्लँक नंबर थर्ड. ओके, थर्ड हा इथं आहे, इथून हा वाक्य सुरुवात होतो आणि इथंपर्यंत संपतो. म्हणजेच डॅश युझिंग अ लर्नर्स नेटिव्ह लँग्वेजेस इन एज्युकेशन अशा पद्धतीनं दिले. तर इथं जे काही ॲड होईल तिथं काय येईल, ऑफ येईल. ओके, ऑफ. हेच वाक्य बघा ना, असं नाहीये की इथून एवढंच बघायचं. साध्या सोप्या भाषेत वाक्य कुठून सुरू होतं, इथून म्हणा. ओके, अ फिगर दॅट एक्सिडेस 90% इन सर्टन, एक पद्धतीनं कुठं गेलो, हां, रिजन, किंवा इथून वाक्य सुरू होतं. रिसर्च अंडरस्कोर्स द बेनिफिट्स ऑफ युझिंग लर्नर्स. कधीही वाक्य इथून सुरू होत नाही, जिथं फुल स्टॉप झालाय तिथून नवीन वाक्य सुरुवात होतं. आणि याच पॅटर्नचा प्रश्न तुम्हाला माझ्या मते तरी 99% तरी येईल, या भावनेनं तुम्ही करा स्टडी. ओके, आणि हे सर्व काही प्रश्न येतील, विचारतील असेच बनवण्यात आलेले आहेत. याच्यामधून उद्देश एवढाच आहे की आपले विद्यार्थी व्यवस्थित पास झाले पाहिजे, मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलं पाहिजे. बाकी त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्या. 2 प्रश्न तुमच्यासाठी सोडलेत. अगोदर महाराष्ट्राचं जागतिक वारसा स्थळ आणि आत्ता जे आहे ते हा एक 33वा. बाकी परत पुढं दिलंय साध्या सोप्या भाषेत. 400 आंबे प्रति 100 1450 या किमतीनं खरेदी केले आणि 800 या नफ्यावर विकले, तर प्रति डझन आंब्याची विक्री किंमत किती. म्हणजे 400 आंबे जे काही प्रति 100 आंबे होते ते 1450 या किमतीनं, म्हणजेच 100 आंबे 1450 रुपयाला विकत घेतले आणि 800 या नफ्यावर काय केलं, विकलं. तर डझन प्रति डझन आंब्याची विक्री किंमत वगैरे किती, तर ती किती असेल, 198 असेल. काढा, एक वेळा प्रश्न समजून घ्या आणि त्याचं उत्तर सगळ्यांनी कळवा. बाकी 35वा प्रश्न सरळ रूप द्या म्हटलंय. वर्गमुळात वगैरे आहे हे, तर सॉरी वर्गमुळात नाहीये, हां, 6चा घातांक वगैरे त्या पद्धतीनं आहे ना. तर याचं उत्तर पाहायला गेलं तर नेमकं किती येईल अशा पद्धतीनं आहे, किंवा याचंच बरोबर क्वेश्चन मार्क तुम्ही इथं ॲड करू शकता. तर इथं पाहायला गेलं तर याचं उत्तर 97 येणं आवश्यक आहे. हे कळलं ते चेकआउट करा सगळ्यांनी. ओके, साधं सोपं आहे, काही तेवढं हार्ड नाहीये, फक्त प्रॅक्टिस करा. परत एका शहराची सध्याची जी काही शहरी लोकसंख्या आहे ती 12,500. जर ती सलग 2 वर्षात 50% आणि 17% वाढते, तर परंतु तिसऱ्या वर्षी 60% कमी होते. तर तिसऱ्या वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या वगैरे किती असेल. ओके, हां, जमत नसेल तर यावर प्रॅक्टिस करा. माहितीच नसेल तर यावर संपूर्ण डिटेल अभ्यास करा. विनंती आहे, शेवटच्या दिवसामध्ये एवढंच करा. बाकी जास्त डोकं लावत बसाल तर तुम्ही पागल होऊन जासाल, कारण का खूप मोठा सिलेबस आहे. 8,775 त्याची लोकसंख्या त्या ठिकाणी असेल तिसऱ्या वर्षानंतर. एक वेळा चेकआउट करा. बाकी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा काय आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जर तुम्हाला लढायची असेल तर कमीत कमी वयोमर्यादा तुमची 25 वर्ष असावी. विधानसभा म्हटलंय, ज्या वेळेला विधान परिषद म्हणेल त्यावेळेला लक्षात ठेवा किती, 30 वर्ष. हां, बाकी आता मतदान वगैरे करायला 18 वर्ष वगैरे लागतात, त्याच्यामध्ये आहेत. परत महाराष्ट्रातील कोणत्या विभागात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते, तर जो काही नागपूर जिल्हा आहे किंवा नागपूर म्हणा चंद्रपूर म्हणा या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळतं. स्पेशली करून मॅग्नीज, कोळसा हे मोठ्या प्रमाणात खाणी वगैरे आहेत असं म्हटलं तरी चालेल, चुनखडी वगैरे. बाकी परत पुढं काय दिलंय की रंगो बापूजी गुप्ते हे डॅश येथील मराठा सरदार होते. त्यांनी 1857 या उठावाचं आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका वगैरे बजावली. तर रंगो बापूजी गुप्ते यांचं नाव सातारा या ठिकाणी ते मराठा सरदार होते. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. जेवढे होतील तेवढे समाजसुधारक आणि 1857 मध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं, योगदान दिलं, अशा सर्वांची नावं थोडंसं लक्षात ठेवा. ओके, हा. बाकी परत पाहायला गेलं तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुक्रमे
ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं वितरण किती होतं, तर ग्रामीण भागात 54.77% आणि शहरी भागात 45.23% या पद्धतीनं होतं. आणि लोकसंख्या किंवा 2011ची जनगणना याबद्दल जर तुमची माहिती कव्हर झाली नसेल तर हा सगळ्यात IMP टॉपिक आहे, त्यामुळं सर्वांनी हा टॉपिक कव्हर अप करा. ओके, हे माझं म्हणणं आहे. आलं का लक्षात? साध्या सोप्या भाषेत आहे. बाकी काहीही कळत नसेल तर अवश्य मला कळून द्या आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करा. ओके, पाहूयात पुढचा प्रश्न काय म्हणतो. ॲज एक्सपेक्टेड बघा की EPF कायद्यानुसार PF खात्यामध्ये जमा झालेल्या कामगाराच्या रकमेवर खालीलपैकी कोणती कायदेशीर कार्यवाही त्या ठिकाणी करता येत नाही. ज्या वेळेला PF वगैरे जमा होतं तर तशा सिच्युएशनमध्ये एक पद्धतीनं एकतर दोन्हीही विधानं जी आहेत, जसं की पहिली आणि दुसरी वरील दोन्ही विधानं सत्य त्या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता. जसं की न्यायालयात कोणतीही खाजगी कर्जाच्या वसुलीबाबत PF रक्कम करू शकत नाही आणि कामगार दिवाळखोर घोषित झाला तरीही PFचे पैसे वापस घेता येत नाही असं तुम्ही म्हणू शकता. ओके, हे सर्व आहेत. जेवढं होईल तेवढं लॉंग प्रश्नांचा सराव करा आणि हे सर्व 6000 जे काही MCQ आहेत, ओके, कायद्यावर आधारित त्यातलेच हे सर्व प्रश्न आहेत. परत पुढं काय म्हटलंय की महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम याच्यामध्ये काय म्हटलंय की विश्रांतीचा काळ वगळता, हे तुम्हाला सांगितलंय कंटिन्यू मध्ये 9 तास आणि विश्रांती ऍड करून ऑलमोस्ट 12 तास. परत प्रसूती लाभ कायद्याच्या कलम 21 नुसार जर एखाद्या मालकाने महिला कर्मचाऱ्याला कायद्यानुसार मिळणारे प्रसूतीचे पैसे देण्यास नकार दिला तर त्याला कोणत्या शिक्षेची तरतूद आहे, तर त्याला जे आहे ते स्पेशली करून किमान 3 महिने कमाल 1 वर्षापर्यंत तुरुंगवास त्या कर्मचाऱ्याला किंवा मालकाला त्या ठिकाणी दिला जातो. ओके, हा, त्यासोबतच दंड सुद्धा आहे, तेही लक्षात ठेवा. 2000 पासून ते 5000 रुपयापर्यंत दंड त्याला लावला जातो, तेही त्याच्यामध्ये ऍड करा. बाकी 44वा सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार सामाजिक सुरक्षा याच्यामध्ये प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे कोण, तर प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे जे काही ऑनलाईन ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेवा देतात त्यांना त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणतात. ओके, परत याच्यामध्ये पुढं दिलंय की कर्मचारी भविष्य निर्वाह अधिनियम 1952 नुसार किंवा EPF ज्याला आपण म्हणतो, तर याच्यामध्ये कामगाराच्या ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी कोणती विमा योजना चालवली जाते. साधं सोपं उत्तर आहे कर्मचारी ठेव संलग्नित विमा योजना या ठिकाणी ही चालवली जाते, ज्याला आपण EDLI या नावानं ओळखत असतो. ओके, हा, याच्यानुसार एक पद्धतीनं जो काही ही योजना मिळवून देण्यासाठी 0.5% जो काही खर्च येतो तो कोण उचलतो, हा या ठिकाणी मालक उचलतो. आणि कामगाराच्या वारसानंतर PFच्या रकमेच्या प्रमाणात जवळपास 7 लाख रक्कम वगैरे या विम्यामध्ये दिलेली आहे किंवा ती तेवढी रक्कम त्यांना मिळते. कामगार अधिनियम 1948 मध्ये एक पद्धतीनं कारखान्यात किती कामगार कार्यरत असल्यास पूर्णवेळ रुग्णवाहिका कक्षाची तरतूद वगैरे आहे. म्हणजेच किती कामगार असल्यावर तिथं त्या कंपनीमध्ये डॉक्टर किंवा नर्स हे दोघंही असणं अनिवार्य आहे. तर एखाद्या आस्थापनेत 500 किंवा त्याच्यापेक्षा अधिक कामगार असतील तर तिथं एक डॉक्टर आणि एक नर्स असणं आवश्यक असतं, असं ते दिलेलं आहे. बाकी महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुसूचित प्रथा प्रतिबंध 1971 नुसार मालकाने संपावर गेलेल्या एक पद्धतीनं कामगारांच्या जागी नवीन बदली कामगार भरून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर तो काय असतो, मालकाची अनुसूचित कामगार प्रथा त्या ठिकाणी मानली जाते. बघा, हे छोटे छोटे पॉइंट आहेत जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, प्रत्येकाची कॉन्सेप्ट. परत 48वा म्हणतो की महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम 2021 नुसार औद्योगिक आस्थापनामध्ये तक्रार निवारण समिती मधील सदस्यांची एकूण संख्या
जास्तीत जास्त किती असावी, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 6 सदस्य त्या ठिकाणी असतात. बाकी मोटार वाहन अधिनियम 1961 नुसार लांब पल्ल्याच्या वाहनावर काम करणाऱ्या चालकांसाठी सलग ड्रायव्हिंगची कमाल मर्यादा किती तास निश्चित करण्यात आली, तर पाहायला गेलं तर सलग 5 तास. म्हणजे एखादा ड्रायव्हर असेल तर तो नॉनस्टॉप 5 तास काम करतो किंवा नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करू शकतो. त्याच्यानंतर त्याला अर्ध्या तासाची विश्रांती देणं सक्तीचं मानलं जातं. विश्रांती द्यावीच लागते त्याला, असं ते आहे. परत वेट बिगार निर्मूलन 1976 अंतर्गत स्थापन केल्या जाणाऱ्या दक्षता समितीचं अध्यक्षपद जिल्हा स्तरावर कुणाकडे असतं. जमलं तर याही प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. ओके, 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी सोडलीत. आज आपण इथंच थांबूयात. 50 प्रश्नांमध्ये तुम्ही किती उत्तरं बरोबर दिलात ते मला सगळ्यांनी स्कोअर कमेंट करा. आणि जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करून द्या. काही डाऊट असतील कमेंट करा. आणि ज्यांनी कुणी बॅच जॉईन केली नसेल तर अर्जुन नावाची बॅच आहे, ती जॉईन करा. बाकी याला जेवढे लाईक असतील, जेवढे तुमचे शेअर असतील, त्याला अनुसरून दुसरा भाग लवकरच प्रकाशित करण्यात येईल. ओके, सो धन्यवाद. भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये. अशाच पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करा. बाकी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या. टेलिग्राम जॉईन करा. टेस्ट ज्यांनी सोडवली नसेल टेस्ट सोडवा. धन्यवाद.